कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी महायुतीकडून भारतीय जनता पार्टीच्या रूपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा मंत्री आणि भाजपा नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली। सभागृहातील विद्यमान संख्याबळ पाहता निकम या महापौरपदी विराजमान होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या पत्रकार परिषदेला खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, सभागृह नेते मुरलीधर जाधव, महेश जाधव, विजय जाधव तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। घोषणेपूर्वी पक्ष कार्यालयात नूतन नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीत प्रदेशाध्यक्ष आणि कोर कमिटीच्या चर्चेतून उमेदवाराचे नाव अंतिम करण्यात आलं। महापौर पदासाठी 6 इच्छुकांची नावे होती, त्यामधून शेवटची 2 नावे निवडण्यात आली होती। पक्ष नेतृत्वाकडून संकेत मिळाल्यानंतर रूपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याचं चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केलं। उपमहापौर पदासाठी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी या संदर्भातील अंतिम निर्णय घेतील। आगामी काळात स्थायी समितीसह विविध समित्यांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सहसमितीने निवडले जातील असंही त्यांनी नमूद केलं। तसेच बरखास्त करण्यात आलेली शिक्षण समिती पुन्हा स्थापन करण्यात येणार असून त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शिक्षण तज्ज्ञांचा सहभाग घेतला जाईल। त्यांच्या सूचनांचा आणि मतांचा निर्णय प्रक्रियेत विचार केला जाईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली।